नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की आरोग्य सेवक 50% ची अंतिम निवड कधी होणार आहे, म्हणजे मुलांना नियुक्त्या कधीपर्यंत मिळणार आहेत त्याविषयी सविस्तर हा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, तरी सुरुवातपासून शेवटपर्यंत या व्हिडिओला नक्की बघा आणि तुम्हाला नियुक्ती कधीपर्यंत मिळणार आहे याविषयी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओतून माहिती मिळणार आहे। ऑथेंटिकेट सोर्स आहे, जे आपले धडपडणारे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांकडून मिळालेली ही माहिती आहे। त्यानंतर चांगल्या सोर्सकडून मिळालेली ही माहिती आहे। या माहितीच्या आधारे मी व्हिडिओ बनवत आहे। या व्हिडिओ बनवण्यामागे माझा प्रश्न कोणताही हेतू नाही, परंतु विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवकची नियुक्ती कधी मिळणार आहे ही माहिती पोहोचावी त्याकरता हा व्हिडिओ बनवत आहे। तर बघा, आरोग्य सेवक 50% ची भरती झालेली आहे। ही भरती खूप वादाच्या भोवऱ्यात अडकलेली होती। म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी निकाल वगैरे सर्व झालेल्या होत्या। बऱ्याचशा जिल्हा परिषदांनी डीबी सुद्धा केलेला होता, म्हणजे त्यांची कागदपत्र पडताळणी सुद्धा झालेली होती। परंतु या भरतीला नंतर ग्रहण लागले, ते म्हणजे कोर्टाचे। म्हणजे कोर्टमध्ये केस गेलेली आहे, सर्वांनाच माहित आहे। कोर्टमध्ये केस गेली, हिअरिंग सुद्धा झाली, त्यानंतर याचा निकाल सुद्धा लागलेला आहे। परंतु माननीय कोर्टाने काय केलेलं आहे, निकाल राखीव ठेवलेला आहे। अंतिम निकाल आतापर्यंत आरोग्य सेवक 50% चा प्रदर्शित झालेला नाही, परंतु निकाल हा म्हणजे लागलेला आहे, परंतु तो डिक्लेअर केलेला नाही। म्हणजे आता आपल्याला निकालाची अपेक्षा आहे आणि हा निकाल कधीपर्यंत लागेल। मग आता निकाल झाल्यानंतर तुम्हाला निवड याद्या प्रसिद्ध कधी होतील, म्हणजे तुम्हाला नियुक्ती पत्र कधी मिळणार आहे याविषयी आता आपण बघूया। तर बघा, केस झाली, कशी झाली, काय झाली, सर्वच विद्यार्थ्यांना याची पुरेपूर माहिती आहे। सर्वच विद्यार्थी अप टू डेट असतात अशी आशा आपण केली तरी काही हरकत नाही। तर आपला मेन मुद्दा हा आहे की आता पुढे काय आहे, म्हणजे कधीपर्यंत नियुक्त्या मिळणार आहे। तर बघा, कोर्टाने आपला निकाल सुनावलेला आहे। फक्त वेळ आहे ती म्हणजे जो राखीव निकाल आहे तो जिल्हा परिषद पर्यंत पोहोचण्याचा। म्हणजे आता कोर्ट काय करणार आहे, कोर्ट निकाल लावणार आहे। कोर्ट कधीपर्यंत निकाल लावणार आहे, तर जवळपास येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये, म्हणजे तुम्ही हार्डली धरू शकता गुरुवार ते शुक्रवार पर्यंत, म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार सांगत आहे, गुरुवार ते शुक्रवार पर्यंत कोर्टाचा जो निकाल आहे राखीव ठेवलेला, हा निकाल प्रदर्शित होईल। हा निकाल आल्यानंतर रिस्पेक्टिव्ह जे जिल्हा परिषद आहे त्या जिल्हा परिषदेला आदेश मिळणार आहे आणि जिल्हा परिषदेला आदेश मिळाल्यानंतर ज्या जिल्हा परिषदेच्या म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्त्या सुद्धा मिळणार आहेत। आता राहिली गोष्ट ती म्हणजे आरोग्य सेवक ज्यांची 50% मध्ये कागदपत्र पडताळणी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी। तर त्या विद्यार्थ्यांना निकाल म्हणजे जिल्हा परिषदेला तसे आदेश मिळाले, आदेश मिळाल्यानंतर ते लगेच जिल्हा परिषद त्यांना नियुक्त्या देणार आहे। आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न आहे, जे म्हणजे वेटिंग वाल्या विद्यार्थ्यांसाठी। तर बरेचसे विद्यार्थी आहेत ते ऑप्टिंग आउट करत आहेत। बरेचसे विद्यार्थी रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषदला त्यांची एनओसी देत आहेत की आम्ही दुसऱ्या ठिकाणी ड्युटीवर आहे किंवा आम्ही दुसऱ्या सेवेमध्ये रुजू झालेलो आहोत आणि आम्हाला 50% आरोग्य सेवक करायचं नाही, असं लिखित ते देत आहेत। आणि ज्या विद्यार्थी ऑलरेडी कुठेतरी जॉईन झालेले असतील आणि त्यांना आरोग्य सेवक 50% करायचं नसेल, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषदला तुम्हाला तसं एनओसी द्यायची आहे की माझी काही हरकत नाही, ही मी दुसऱ्याकडे जॉईन झालेला आहे। म्हणजे यामुळे काय होणार आहे की जेही वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थी असतील, हे वेटिंग लिस्ट मधले विद्यार्थी समोर येणार आहेत, कारण की वेटिंग लिस्ट मधले विद्यार्थी सुद्धा खूप त्रस्त आहेत। त्यांना माहित नाही की आपण लागू किंवा नाही लागू। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर ऑलरेडी कुठे जॉईन असाल तर याच्यासारखं पुण्य जगात कुठलंच नाही की तुम्ही वेटिंग वाल्या मुलाला जागा लवकर देत आहे। हा, तुम्ही जॉईन नाही केलं तरी काही हरकत नाही, काही काळानंतर तुम्हाला बार केल्या जाईल। बार केल्यानंतर जे वेटिंग वाले आहेत त्यांना घेतलं जाईल, फक्त त्यांना काय होणार आहे, उशीर होणार आहे। मग त्यांना उशीर होऊ नये, त्यांना निवड यादीतील विद्यार्थ्यांसोबतच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळेल, म्हणून काय करायचं आहे, तुम्हाला रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषदला तुम्हाला तशी एनओसी द्यायची आहे। जर तुम्ही प्रामाणिक असाल, जर तुम्हाला वाटत असेल की कोणता तरी गरीबाचा मुलगा लागला पाहिजे, तर त्यांनी काय करायचं आहे, एनओसी जिल्हा परिषदला द्यायची आहे। आता राहिला विषय माजी सैनिकचा। तर माजी सैनिकच्या बाबतीत जिल्हा परिषदेला, बऱ्याचशा जिल्हा परिषदेला
म्हणजे आदेश गेलेले आहेत की जर माजी सैनिकाची जागा खाली राहत असेल तर ते खाली ठेवू नका, तर रिस्पेक्टिव्ह जेही कास्ट असेल म्हणजे कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना, वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना ते देऊन टाका. असे बरेचसे जिल्हा परिषदेला प्रपत्र मिळालेले सुद्धा आहेत. आणि सोबतच माजी सैनिकांनी कोर्टमध्ये धाव सुद्धा घेतलेली आहे, ते सुद्धा केस चालू आहे. तर परंतु आपल्याला सांगायला हरकत नाही की माजी सैनिकच्या जागा सुद्धा कन्व्हर्ट होण्याचे चान्सेस खूप आहेत, म्हणजे होणारच आहेत बहुतेक, कारण की तसा आदेश सुद्धा आलेला आहे एका एक्झाममध्ये. तर तिथं तुम्हाला ते वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सोयीस्कर जाणार आहे. म्हणजे आता अपेक्षा करू शकता तुम्ही की येणाऱ्या 10 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळणार आहेत. तर बघा, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची जेही काही अपडेट येणार आहे ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी लगेच करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.